गावातली एकच प्रश्न, तू पोलीस भरती करत होती ना ग, आणि काय झालं तुझं, भरती झाली का तू? नाही. दिवाळीत घरी आलती, तुम्हाला सांगते, दिवाळीत फक्त भाऊबीजेला एकच दिवस घरी राहिली, 1 ते 2 दिवस राहिली. अक्षरशः लक्ष्मीपूजनला बहुतेक घरी राहिलेली, भाऊबीजेला सकाळी ह्याला ओवळ, संध्याकाळी तर निघून पण गेली. अकॅडमीत तर कोणच नको, तिघीच पोरी रूमवर एकटी 2 दिवस. मम्मी मला खवळायला लागली, तिथं राहून काय केलं, तिथं राहिली असती. बहीण आलती मोठी, सगळी मला म्हणायला लागली, लय अडवणी करायला लागली, तुला कळत नाही फॅमिली बिमिली, सारखी अकॅडमीत कळती काय असतं तुझं काय अकॅडमीत म्हणली. गेली अकॅडमीत, म्हणली भावा एवढा भाऊबीजेला थांबली नाही सागं, फॅमिलीला भेटली नाही. भावाचं आता पुण्याला एका भावाचा माझ्या साखरपुडा होता. रक्षाबंधनला अक्षरशः रक्षाबंधन ह्यावेळेस रक्षाबंधन पण सेलिब्रेट नाही ह्यावेळेस ना. मला वाटतं 2024 मधला मी एक पण सण नाही साजरा केला. सण काय असतो ते, रक्षाबंधनचा सण नाही, दिवाळी नाही, काहीच नाही. सगळे सण मिस केले, पण आता गुलालाचा सण करायला मिळाला. रंगपंचमीला एवढा विचार केला. रंगपंचमीला भरपूर आमच्या म्हणजे अकॅडमीत कार्यक्रम मोठा असतो, म्हणजे मुलांना भेटत नाही रंगपंचमी खेळायलाही म्हणून मोठा असतो. पण मी त्यावेळेस रंग पण लावून घेतला नाही, एकटीच लायब्ररीत बसलेली. म्हणलं नाही घेतला तर स्वतःचा गुलाल घ्यायचा, म्हणलं नाही तर घ्यायचं नाही अकॅडमी. गुलाल लागल्यावर कसं वाटलं? गुलाल लागल्यावर रडायला पण येत होतं, हसायला पण येत होतं, लय भारी वाटत पण होतं बाबा. काय सांगावं ती शब्द, म्हणजे ज्यावेळेस आपल्या अंगावर गुलाल पडतो, रिझल्ट लागलाय आणि त्या लिस्ट मध्ये आपलं नाव आहे आणि झालंय, ही आनंद म्हणजे असं शब्दात पण सांगू शकत